आपल्या बाळाच्या जन्मदाखल्यासाठी एका पित्यावर तब्बल 2.5 वर्ष वणवण भटकण्याची वेळ आली। कल्याण आंबिवलीमधल्या मिश्रा दाम्पत्याला 2022 मध्ये एक बाळ झालं। आपल्या बाळाच्या जन्माची नोंद करण्यासाठी चंदन मिश्रा यांनी वर्षभरानं कल्याण डोंबिवली महापालिकेचा जन्म नोंदणी विभाग गाठला, पण त्या विभागामध्ये मिश्रा दाम्पत्याच्या मुलाच्या जन्माची नोंदच नसल्याचं उघडकीला आलं। कल्याणमधील श्रीदेवी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे बाळाच्या जन्माची नोंद झाली नव्हती। त्याचा नाहक त्रास मिश्रा दाम्पत्याला अजूनही सहन करावा लागतोय, कारण त्यांच्या मुलाच्या जन्माचा दाखला गेल्या 2.5 वर्षांपासून मिळत नाहीये। या प्रकरणामध्ये संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिलंय। सांगण्यात आलं तुम्हाला आता दाखला भेटेल तेव्हा दाखला भेटेल, आणि अजून आता मला 2 दिवसापूर्वी माहीत पडला का मंत्रालयावरून दाखला बंद केलाय, जुना दाखला देता नाही। 2023 सप्टेंबरपासून बंद आहे, पण माझा मुलगा 16 ऑगस्ट 2022ला झालेला। हॉस्पिटलची चूक आहे, हॉस्पिटलची शिफ्ट जॉबची शिफ्टिंग बदली करण्याची चक्रात त्यांनी माझ्याकडून काय डाटा घेतला नाही, म्हणजे काय माझं नाव वगैरे दाखल्यासाठी त्यांनी घेतलं नाही माझ्याकडून, ते काय त्याबद्दल त्यांनी दिलंच नाही मला। आपण ज्या प्रकरणाचा उल्लेख केलेला आहे ते सदरचं बाब किंवा सदरचा जो तक्रार अर्ज आहे तो कालच महापालिकेकडे प्राप्त झालेला आहे। त्या तक्रार अर्जाचं साधारणपणे स्वरूप असं आहे की तक्रारदाराचा किंवा अर्जदाराचा असं म्हणणं आहे की हॉस्पिटलनं ज्या ठिकाणी त्यांच्या मुलाचा जन्म झाला त्या हॉस्पिटलनं खाजगी रुग्णालयानं त्याची नोंद महापालिकेत पाठवलेली नाही, आणि त्यामुळे त्यांना त्याचा मुलाचा जन्माचा दाखला अद्यापपर्यंत मिळू शकलेला नाही। तरी सदर प्रकरणी जे काही तथ्य आहेत त्याची महापालिकेकडून चौकशी करून याच्या प्रकरणात नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।